नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आज दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस। आज दीपक भाऊंची अक्षरशः तब्येत खालावलेली आहे, प्रकृती त्यांची डासाळलेली आहे, त्यांच्यावरती आज ट्रीटमेंट सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि हे सर्व चित्र बघून आज भाऊंचे कुटुंबीय सुद्धा इथं उपोषण स्थळी आलेले आहेत। भाऊंची कन्या आपल्यासोबत आज जोडली गेलेली, आपण तिच्याशी संवाद साधणार आहे। काय सांगशील, आज 7वा दिवस आहे या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी भाऊ सातत्यानं लढत आहेत, तर एक समाज बांधवांना काय आवाहन करशील? ही जी लढाई लढतोय ती कुणा एकट्याची नाहीये, ही पूर्ण समाजाची लढाई आहे। पूर्ण समाजाच्या न्यायासाठी माझे बाबा समाजाकडून इथे बसलेत। त्यांचं समाजाने त्यांच्यासाठी इथं आलं पाहिजे, नाही समाजाने स्वतःच्या हक्कासाठी इथं आलं पाहिजे। हे आपल्या हक्कासाठी आपण इथे लढतोय। गेले 7 दिवस झाले बाबा उपोषणाला बसताय, त्यांची तब्येत अजून खराब होतीये। आणि मागच्या वेळेस जेव्हा बाबा बसले होते तेव्हाच डॉक्टर म्हटले होते की त्यांच्यासाठी असं उपाशी राहणं चांगलं नाही आहे। ते जे बाहेरून त्यांचं दिसतंय की ते व्यवस्थित आहेत, पण जी आतून त्यांना जी ती इंटरनल त्यांना जे त्रास होतोय ते त्यांना आणि त्यांनाच माहिती आहे फक्त त्यांना काय त्रास होतोय म्हणून। आज पण त्यांची खूप तब्येत सिरियस झाली होती, ते बघून आम्ही सगळे, माझ्या काकू, आम्ही सगळे इथे आलोत। आणि सरकारला एकच विनंती आहे की अजून किती तुम्ही आमचा अंत बघणार आहात? आमचा हक्क आहे तो आम्हाला देऊन द्या प्लीज। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हा नवीन वर्षाचा गुढीपाडव्याचा सण साजरा करत होता आणि भाऊ इथं उपाशीपोटी या समाज बांधवांच्या लढाईसाठी लढत होते। अक्षरशः ते घरीही नव्हते आणि एकीकडे सण साजरा करत असताना सुद्धा भाऊ इथं होते। काय भावना आहे? बाबासाठी समाज जितका महत्त्वाचा आहे तितकंच आमच्यासाठी आमचे बाबा महत्त्वाचे आहेत। ते नसताना असा सण म्हणून साजरा करावासाच नाही वाटला। आम्ही काळी गुढी उभारली आणि सरकारचा निषेध केला। इकडे बघायला गेलं तरी पंढरपूर असेल, जालना असेल आणि मुंबई असेल, भाऊंनी अक्षरशः त्याग केला, अनेक दिवस आमरण उपोषण केलं। घरी त्यांची प्रकृती कशी असते, आता तरी ते घरी नव्हते, परंतु काय त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये काय बदल वगैरे जाणवतात का? तुम्ही काय अनुभवलं? त्यांना म्हणजे एनर्जी नाही आहे जितकी पहिले असायची, जितकी ताकद त्यांच्यात पहिले होती ती आता नाही आहे। त्यांना खोकला आहे, तो सतत असतो त्यांना। आणि म्हणजे जी पहिले जे बाबा होते ते आता नाही आहे असं। भाऊंनी उद्या संपूर्ण महाराष्ट्राला एक हाक दिलेली आहे, तू काय सांगशील या संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना? जर आता समाज जागा होऊन मुंबईला नाही आला तर ही जी इतक्या दिवसाची लढाई सुरू आहे याचा काहीच फायदा होणार नाही। जो आपला हक्क आहे तो आपण त्याच्यापासून वंचितच राहून जाऊ, म्हणून आपल्या हक्कासाठी तरी सगळ्या समाज बांधवांनी इथं आलं पाहिजे। दीपक भाऊंची कुटुंबीय म्हणून तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन कराल? समाज बांधवांना मी एकच सांगेन की ही लढाई त्यांची शेवटची लढाई। त्यांच्याकडे आम्हालाही बघवत नाही आणि आमच्या संपूर्ण परिवारालाही बघवत नाही। समाजाने एकच निर्णय घ्यावा की भाऊंनी जी लढाई सुरू केली ती ही शेवटची लढाई आहे आणि त्यांच्या लढाईला त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि मुंबईला यावं। भाऊंनी वारंवार म्हटलंय की ही आरपारची शेवटची लढाई आहे, एकतर आरक्षणाचा जी घेऊन जाईल, नसेल तर माझी डेड बॉडी ही जालन्याला जाईल, असंही त्यांनी म्हटलंय। असं त्यांनी म्हटलं, पण हे समाजासाठी योग्य होईल का? परिवारासाठी तरी योग्य होईल का? त्यांनी जरी म्हटलं की आम्ही डेड बॉडी घेऊन जाऊ, पण जर सरकारला हे योग्य असेल तर आम्ही सरकारला कधीच माफ नाही करणार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय सांगाल? फडणवीस सरकार आम्ही काहीच नाही बोलू शकत। त्यांना आतापर्यंत जर भाऊंची परिस्थिती दिसली नाही तर समाज त्यांच्यावर समजा काय परिणाम होईल हे आम्ही नाही सांगू शकत। तर उपोषणाचा 7वा दिवस आणि आज त्यांचे कुटुंबीय त्यांच्या भेटीसाठी आलेले आहे। संपूर्ण महाराष्ट्राला उद्यासाठी दीपक भाऊ बोराडे यांनी मुंबईला निघा याची हाक दिलेली आहे। तर महाराष्ट्रातील धनगर समाज भाऊंच्या उपोषणाला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।